आज माझ्या आयुष्यातला सर्वात खास दिवस, कारण लहानपणी मी आणि माझ्या भावांनी छोटंसं स्वप्न बघितलं होतं, ते आज पूर्ण झालं. काहीही झालं तर मम्मी पप्पांची 25वी अॅनिव्हर्सरी खूप छान सेलिब्रेट करायची. तर हाय, मी वीरू. तर आज तो दिवस आला. मम्मी पप्पांची 25वी अॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली. माझा भाऊ तो तर नाही आता माझ्यासोबत, पण त्याची स्वप्न, त्याच्या आठवणी माझ्यासोबत नेहमी आहेत. रिंग सेरेमनी वगैरे झाली, केक वगैरे आम्ही कट केला. खूप छान वाटत होतं. मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्व काही सांगून जात होता. त्या दिवशी सगळेच खूप खुश होते, आनंदी होते. सर्वांनी खूप फोटोज काढले, खूप एन्जॉय केला, फूड एन्जॉय केलं. माझ्या एका फोन कॉलवरती माझी सगळी लोक आली. मला खूप छान वाटलं. माझ्या 3 मावश्या, माझे मावस भाऊ, माझी मावस बहीण, दाजी, मामा मामी, मामाची मुलं, माझी बहीण, काका काकू सगळेच होते. खूप छान वाटलं. तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात खास दिवस होता. आठवणीत राहण्यासारखा होता. आणि सगळं खरं, एका साईडला कार्यक्रम आणि एका साईडला हे लेकरांची मस्ती. इतका आगाऊपणा करत होते. आंबे तोड, हे कर ते कर, सगळं चालू होतं. दीदीला घाई होती, दीदी लगेच गेली. या आगाऊला शेवट जाताना पण मला हाताला चावायचंच होतं. इतका आगाऊ झालाय ऋतू आमचा. दीदीला दाजीला बाय केलं आणि त्यानंतर दुसरे पण सगळे चालले. आणि तो दिवस इतका खास होता की कोणाला जाऊ देऊ वाटतच नव्हतं. अजून भरपूर हा दिवस असावा असं वाटत होतं. पण यातून एवढंच समजलं, आपली माणसं असल्याशिवाय मज्जाच नाही आपल्या कोणत्या कार्यक्रमाला. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग.